मैत्रिणींनो, कशा आहात? सगळ्या मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर माझे सध्या केस खूप गळत आहेत, म्हणजे बऱ्यापैकी गळत आहेत आणि खूप दिवस झाले केसांना मेहंदी पण नाही लावली. तर म्हटलं थोडासा कोंडा पण होऊ राहिला आणि म्हटलं मग आता खूप दिवस झाले तर आपण मेहंदी लावूया. तर म्हटलं मेहंदी लावतच आहे, तर मी कशी मेहंदी लावते हे पण तुम्हाला शेअर करावं. तर मी ही नुपूरची मेहंदी लावत असते. नुपूर हिना 100% प्युअर असं त्यावरती लिहिलेलं पण आहे. तर त्यावरती मेहंदी कशी कालवायची वगैरे त्यांनी बरेच तिथं लिहून पण दिलेलं आहे. तर मी माझ्या पद्धतीने मेहंदी कशी कालवते तुम्हाला दाखवते. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण मेहंदी घेतो, लावतो आणि खूप केस कडक होईपर्यंत मेहंदी तशीच ठेवतो. तर तसं करायचं नाही. मेहंदी आपली 1-1.5 तास ठेवायची आणि सुकली का धुवून टाकायची. तर मी सर्वात पहिल्यांदा हा लोखंडी तवा वापरत असते. मी आत्ताच त्याला धुवून घेतलेला आहे, थोडासा घासलेला, कारण खूप दिवस झाले ठेवलेला आहे घरामध्ये असाच, त्याचा काही वापर नाही. तर यामध्ये मी थोडंसं चहापत्ती आणि कॉफीचं पाणी बॉईल करून घेतलेलं आहे. हे मिल्की मिस्टचं दही घेतलेलं आहे आणि थोडंसं लिंबू. तर दह्याने काय होतं, केस थोडेसे असे सॉफ्ट होतात. तर एवढं असं दही घेतलंय. तर मी 2 पुड्या घेतलेल्या आहेत मेहंदीच्या. तर माझे केस एवढे पण दाट नाहीत आणि एवढे पण पातळ नाहीत, पण 2 पुड्या सफिशियंट होतील. चला मग आपण आता मेहंदी मी तुम्हाला पूर्णपणे कालवून दाखवते. मी नुपूर मेहंदी का लावते? कारण या मेहंदीमुळं केसांना एकदम शाईन आणि रेडिश कलर येतो. तर ही मेहंदी केसांना लावल्यामुळं केस एकदम नॅचरली असे एकदम स्मूथ होतात. आणि काही मेहंद्या लावल्या ना की केस असे पूर्णपणे डुप्लिकेट जे बाजारामध्ये विक भेटतात ना, त्या केसांसारखे दिसतात. त्यामुळं मी जास्त करून नुपूर मेहंदीच लावत असते. तर मेहंदी कालवण्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जेवढी मेहंदी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता. थोडंसं पाणी घेतलं तर त्यामध्ये थोडीशी चहापत्ती आणि कॉफी टाकायची, जेणेकरून आपल्या मेहंदीचा कलर एकदम छान असा रेडिश ब्राऊन होतो. तर कॉफी आणि चहापत्ती आता मी इथे टाकून एकदम मस्त त्याला उकळून घेतलेलं आहे. चांगली उकळी येऊन द्यायची. एकदम असं त्याला गर्द लाल कलर आला पाहिजे, एकदम असा ब्राऊन कलर आलेला पाहिजे. तेव्हा मग ते पाणी थंड करून घ्यायचं. तर पृथ्वीला मध्येच भूक लागली होती, तर थोड्याशा त्याला कोथिंबीरच्या वड्या बनवून दिल्या. असं माझं काही ना काही काम सुरू असतं दिवसभर. आणि माझं जे चॅनलचं काम असतं त्यासोबतच पृथ्वीला आता सुट्ट्या आहेत, त्यामुळं त्याचं पण मध्ये-मध्ये काही ना काही चालू असतं. तर मस्त छान कोथिंबीरच्या वड्या बनवून घेतल्या. तर तुम्हाला आवडतात का कोथिंबीरच्या वड्या? मला तर खूप आवडतात. तर मी शक्यतो बाजरीचं पीठ टाकूनच कोथिंबीरच्या वड्या बनवत असते. तर मस्त तेल टाकून फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्याला आता खायला देते. तर त्याचा रिस्पॉन्स पहा. कशी? चला तर बच्चे कंपनी दिली कामाला लावून. आता लहान मुलांना काही ना काही असं खायला दिलं का ते शांत बसतात. नाहीतर माझं काम सुरू झालं का त्याची मध्ये-मध्ये लुडबुड असते. मग आता मी इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे. तर लोखंडाच्या तव्यामध्ये नेहमी मेहंदी कालवत जा. कारण त्यामध्ये आयर्न असतं आणि आयर्न आपल्या शरीराला तसेच आपल्या केसांनाही खूप चांगलं असतं. आणि त्यामुळे आपल्या केसांनाही कलर खूप छान येतो. तर आता मी तव्यामध्ये सगळी मेहंदी घेतलेली आहे. त्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं दही घेतलेलं आहे. तर अंदाजे 2 चमचे, 3 चमचे तुम्ही दही घेऊ शकता. आणि आपण जे पाणी बनवलेलं आहे, चहापत्ती आणि कॉफी टाकून जे पाणी बनवलेलं होतं ते मी त्यामध्ये व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स केलेलं आहे. तर जास्त हाताने मिक्स नाही करायचं, नाहीतर काय होतं, पूर्ण मेहंदी हातालाच लागून जाते आणि मग केसाला लावायला मेहंदीच राहायची नाही. त्यामुळं मी चमच्याने व्यवस्थित कालवून घेतलेली आहे.
तर तुम्ही अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित कालवून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं आणि थोडंसं आपलं पॅराशूटचं ऑइल टाकायचं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर तेल टाकल्यामुळं काय होतं, आपल्या केसांना थोडीशी म्हणजे छान अशी चमक येते आणि त्यामुळं मी त्याच्यामध्ये तेल टाकत असते. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदाच पाणी टाकायचं नाही, पाणी थोडं-थोडंसं ॲड करत राहायचं, जेणेकरून पूर्ण मेहंदी अशी पातळ होणार नाही. नाहीतर कधी-कधी काय होतं, पूर्ण मेहंदी अशी पतली एकदम पातळ होऊन जाते आणि ज्यावेळेस केसाला लावायला जातो, त्यावेळेस सगळं ते कपड्यावरती असं टिपके-टिपके टिपके सांडतात. तर शक्यतो मेहंदी लावायचं म्हटल्यावरती असं डार्क कलरचाच ड्रेस घाला तुम्ही. मेहंदी लावायची होती आणि सकाळपासून असं म्हणजे कोणत्या कामात मनच रमत नाही आणि पृथ्वीला पण आता स्कूल नाही, त्याला सुट्ट्या आहेत, त्यामुळं आज स्वयंपाक पण थोडासा लेट झाला. तर मी इथं पालकची म्हणजे पालकची भाकरी बनवलेली आहे. तर कुणाला कुणाला आवडते कमेंट करा. तर दोन बनवलेल्या आहेत, पृथ्वीसाठी आणि एक माझ्यासाठी. तर म्हटलं थोड्या वेळ मेहंदी वगैरे भिजेल आणि मग तोपर्यंत आपण जेवण करून घेऊया आणि मग जेवण झालं का मग मेहंदी लावता येईल आणि तोपर्यंत मेहंदी चांगली भिजते पण आणि मग केसांना पण छान प्रकारे लावली जाते. तर चला मग जेवण करायला. आता मी स्वयंपाक अजून चालू आहे. तर रोजच्या कामांव्यतिरिक्त एखादं काम जर मध्येच काढलं ना, तर पूर्ण दिवस त्यामध्ये जातो आणि कधी-कधी जेवणाचं लक्ष राहत नाही. तर म्हटलं मेहंदी कालवून ठेवूया आणि मग मध्येच जेवण करून घेतलं. तर जेवण केल्यानंतर 1 तासाभरामध्ये पूर्ण मेहंदी एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. पूर्ण एकदम व्यवस्थित छान कलर आलेला आहे आणि त्यानंतर आता आपण मेहंदी केसांना लावणार आहोत. तर केस अशा पद्धतीने व्यवस्थित थोडे विंचरून घ्यायचे, ज्याच्यामध्ये जास्त गुंता वगैरे असायला नको. तर असं व्यवस्थित विंचरून घेऊन आपल्या हाताला थोडंसं बॉडी लोशन लावायचं, जेणेकरून मेहंदीचा कलर पूर्णपणे हाताला लागत नाही. तुम्ही हातामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या पण घालू शकता किंवा प्लॅस्टिकचे असे हँड ग्लोव्ज वगैरे भेटतात, ते पण घालू शकता. पण आता माझ्याकडे अवेलेबल नाहीत, तर म्हटलं पिशवीने व्यवस्थित मला लावता येत नाही, म्हणून मी पिशवी काढून टाकली आणि मस्त हाताला बॉडी लोशन लावून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित केसांना मेहंदी ॲप्लाय करायची. एकदम थोडी-थोडी स्टार्टिंगलाच जास्त मेहंदी घ्यायची नाही. थोडी-थोडी मेहंदी घ्यायची आणि पहिले जे पुढचे केस आहेत त्यांना व्यवस्थित लावून घ्यायची आणि अशा पद्धतीने केस रोल करून असं वरती डोक्यावरती असे सेट करायचे, जेणेकरून ते पूर्ण अशा आपल्या अंगावरती पडणार नाहीत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी व्यवस्थितरित्या सर्व मेहंदी लावून घेत आहे. केसांना सगळी मेहंदी लावून झाल्यानंतर पूर्ण केसांना असं प्लॅस्टिकच्या पिशवीने कव्हर करून घ्यायचं, जेणेकरून केस ड्राय पडणार नाहीत. ड्राय पडली का ती धुवायला खूप किचकट जातात आणि
एकदम खूप म्हणजे खूप केस गळतात. त्यामुळं केस जास्त असे ड्राय पण नाही पडून द्यायचे. मेहंदी लगेच 2 ते 3 तासांमध्ये धुवून टाकायची. काही काही काय करतात, एकदम त्याला पूर्णपणे वाळवून देतात आणि मग खूप सारी केस गळतात. तर अशा पद्धतीने आता मी केस सुकवत आहे. तर जास्त केसांना असं एकदम टॉवेल घेऊन पटकत बसवायचं नाही, तर हळूवारपणे त्यांना असे सुकवायचे. केसांना असं जास्त टॉवेलनी झटकवलं का केसांच्या मुळांवरती पण ताण येतो आणि केस जास्तीत जास्त गळतात. त्यामुळं शक्यतो केस एकदा फॅनखाली थोडं 15-20 मिनटं उभं राहिलं तरी केस इझिली सुकवून जातात आणि नाहीतर तुम्ही असं कोवळ्या उन्हामध्ये पण केस सुकवू शकतात. त्यामुळे आपल्या केसांना पण छान ऊन मिळतं आणि केस छान सुकतात. तर बऱ्याचदा बायका काय करतात, केस अशी जास्त जोरजोरात पटकतात आणि मग त्यामुळे जास्त केस गळती होते. तर आता माझे केस इथे खूप छान सुकलेले आहेत आणि एकदम मस्त त्यांना छान शाईन पण आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता माझे केस एवढे दाट नाही आहेत. पहिले कसं शाळा कॉलेजमध्ये असताना रेग्युलर वेण्या वगैरे घालायचो. त्यामुळे केस खूप छान राहायची आणि गावाकडं असताना मी नियमित कोरफड वगैरे लावायचे. पण आता कसं बाहेर राहायला असल्यामुळं आणि जेव्हापासून मी बाहेर कॉलेजला राहायला गेले तेव्हापासून हॉस्टेलचं जेवण वगैरे सर्व काही गोष्टी आणि त्यामुळं खूप सारी केस गळती व्हायची. तरी पण मी केस बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे त्यांची निगा घेत असते. त्यामुळं व्यवस्थित राहतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.